नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर मित्रांनो, राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक विशेष मोहीम हाती घेतली, ती म्हणजे शेतीचं ओळखपत्र, शेतीचं आधार कार्ड। तर मित्रांनो, शेतीचं हे ओळखपत्र म्हणजेच एक विशिष्ट कार्ड असून सीएससी केंद्र चालकांमार्फत हे कार्ड काढणं सुरू झाले आहेत। परंतु मित्रांनो, हे कार्ड काढता असताना बऱ्याच शेतकऱ्यांना काही अडचणींना सामोरं सुद्धा जावं लागत आहेत, की कारण शेतकऱ्यांना हे विशिष्ट कार्ड म्हणजे फार्मर आयडी कार्ड जर काढायचं असेल तर त्यासाठी आधार कार्ड, स्वतःचा शेतीचा सर्वे नंबर आणि आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे। तर मग आता हे कार्ड काढत असताना शेतकऱ्यांनी आधार नंबर टाकल्या कंटिन्यू टू एडिटिंग असा ऑप्शन बऱ्याच शेतकऱ्यांच्या आधार कार्डद्वारे त्या ठिकाणी हा सर्वात मोठा प्रॉब्लेम शेतकऱ्यांना येत आहे। तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये फार्मर कार्ड काढायचं कसं या संदर्भात महत्त्वाचा व्हिडिओ सुद्धा बनवला होता। तो व्हिडिओ चांगला प्रतिसाद सुद्धा मिळाला, परंतु त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी तसेच केंद्र चालकांनी कमेंट टाकले आहेत की सर, आम्ही शेतकऱ्यांची फार्मर आयडी कार्ड काढत असताना शेतकऱ्यांचा डाटा हा ऑटोमॅटिक त्या ठिकाणी फिल केला गेलेला आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांचे काही अर्ज भरताना काही प्रमाणात मोठ्या चुक्या सुद्धा झाल्यात आहेत। तर मग आता ह्या चुक्या दुरुस्त कशा करायच्या, किंवा शेतकऱ्यांचा अर्ज भरत असताना काही शेतकऱ्यांचा तालुका येत नाही, तर मग आता या शेतकऱ्यांचे अर्ज भरायचे कसे या संदर्भात एक महत्त्वाचा व्हिडिओ बनवा। तर मित्रांनो, आज आपल्याला एक महत्त्वाची माहिती अशी मिळाली आहे, ती माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो शेअर करणार आहेत। त्याचबरोबर या व्हिडिओचं थंबनेल तुम्ही पाहिला असेल की शेतकऱ्यांचे कार्ड बनवत असताना ज्या शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत त्या अशा प्रकारे तुम्ही दुरुस्त करू शकता। तर मित्रांनो, या संदर्भात आपण आज हा व्हिडिओ महत्त्वाचा बनवणार आहोत। तर या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे, अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी। तर मित्रांनो, चला करू व्हिडिओला सुरुवात। ॲग्रीस्टॅक ही ॲग्रीस्टॅक एक प्रायव्हेट कंपनी आहे, परंतु हा राज्य सरकारचा महत्त्वाचा हा प्रोजेक्ट आहे, जेणेकरून शेतकऱ्यांचे सर्व काम एकाच पोर्टलवर त्या ठिकाणी करता येणार आहेत। याच हिशोबाने राज्य सरकारने शेतकऱ्यांचं विशिष्ट ओळखपत्र म्हणून ही एक महत्त्वाची मोहीम हाती घेतली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा लाभ असेल, महाडीबीटी असेल, शेतकऱ्यांना पीएम किसान असेल किंवा शेतकऱ्यांना इतर कोणत्या योजना असेल, सर्व योजनेचा लाभ एकाच ठिकाणी मिळावा, शेतकऱ्यांचं वारंवार नुकसान थांबावे याच अनुषंगानं फार्मर स्टॅक म्हणजे शेतकऱ्यांचं शेतीचं विशिष्ट ओळखपत्र हा महत्त्वाचा उपक्रम राज्य सरकारने हाती घेतला आहे। तर मग आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या शेतकऱ्यांना अर्ज करायचा आहे तर त्यांचा आधार नंबर त्या ठिकाणी टाकल्यावर शेतकऱ्यांचा डाटा ऑटोफिल त्या ठिकाणी केले गेलेला आहे। जसं की हा डाटा ऑटोफिल कसा काय केला गेला, तर बरेच शेतकरी म्हणत आहेत की आम्हाला कुठल्याच प्रकारचा मेसेज वगैरे आला नाही, आम्ही आमचा आधार नंबर सुद्धा दिला नाही, तर मग आमचा डाटा त्या ठिकाणी ऑटोमॅटिक फिल केला गेला कसा आहे। तर मित्रांनो, या संदर्भात म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांनी आपली जमीन घेतली असेल, त्याचबरोबर शेतकऱ्यांचा डाटा हा ऑटोफिल केला गेलेल्या नाहीत, तसेच शेतकऱ्यांच्या नोंदी ह्या व्यवस्थित केल्या गेलेल्या नाहीत। तुम्ही जर पाहिलं तर तुम्ही तलाठी कार्यालयात जर गेला तर बऱ्याच शेतकऱ्यांचा 7/12 निघण्यास हा विलंब होतो। त्याचबरोबर शेतकऱ्यांचा डाटा हा ऑनलाईन नाही, अशा शेतकऱ्यांना हा सर्वात मोठा प्रॉब्लेम त्या ठिकाणी येत आहेत। आणि दुसरा महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे बरेच शेतकऱ्यांचा शेतीचा 7/12 हा सामायिक क्षेत्रफळाचा असतो। सामायिक क्षेत्रफळाचा 7/12 असल्यामुळं काही शेतकरी बऱ्याच प्रमाणात जे घरातील सदस्य असतात, काही सदस्य इतर सीएससी केंद्रावर जाऊन आपला आधार नंबर त्या ठिकाणी टाकून पाहतात। तर हा नंबर त्या ठिकाणी टाकून पाहिल्यानंतर शेतकऱ्यांचा डाटा त्या ठिकाणी ऑलरेडी ऑटोफिल केला जात असतो। शेतकऱ्यांचा आधार नंबर एकदा का त्या ठिकाणी टाकला किंवा शेतकऱ्यांच्या मोबाईलवर का त्या ठिकाणी OTP गेला तर शेतकऱ्यांचा डाटा हा त्याच ठिकाणी ऑटोफिल केला जात असतो। तर शेतकऱ्यांचा आधार नंबर टाकल्यावर त्या ठिकाणी संपूर्ण प्रोसेस जर पूर्ण केली नाही तर शेतकऱ्यांचा डाटा हा ऑटो सेव्ह मध्ये त्या ठिकाणी पडतो। सेव्ह मध्ये पडल्यामुळं शेतकरी आधार त्या ठिकाणी टाकल्यानंतर शेतकरी त्या ठिकाणी आपला जो अर्ज आहे, अर्ज हा अर्धवट सोडून देतो। अर्ज हा अर्धवट सोडून दिल्यामुळे शेतकऱ्यांचा डाटा ऑटोफिल त्या ठिकाणी केला जात असतो। त्याचबरोबर या सदस्याने त्या ठिकाणी डाटा भरला आणि त्यांच्या घरातील दुसरा सदस्य पुन्हा सीएससी केंद्राकडे जातो आणि आपला डाटा त्या ठिकाणी टाकून पाहतो, तर त्या ठिकाणी त्यांचा डाटा ऑलरेडी ऑटोफिल केला गेलेला आहे असा मेसेज सुद्धा त्यांना दिसून येतो। आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या गावात असतात, त्याचबरोबर इतर गावातही बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनी असतात। तर शेतकरी त्या ठिकाणी ऑनलाईन करते वेळेस आपल्या गावातील डाटा त्या ठिकाणी टाकतो आणि जे दुसऱ्या गावाचा डाटा असतो तो डाटा त्या ठिकाणी टाकत नाही।
डाटा न टाकल्यामुळे शेतकरी ऑटो फिल त्या ठिकाणी केला गेलेला असतो आणि शेतकऱ्यांचा डाटा त्या ठिकाणी भरल्यामुळे शेतकरी दुसऱ्या गटामधील जर त्या ठिकाणी अर्ज भरत असेल तर अर्ज त्या ठिकाणी घेत नाही। तर हा सर्वात मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर त्या ठिकाणी उपस्थित झाला। तर मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता ही दुरुस्ती कशी करता येणार। तर मित्रांनो, आता आपल्याला जी माहिती मिळाली या माहितीनुसार अद्याप अशी कुठलीच प्रोसेस नाही की शेतकऱ्यांचा डाटा हा त्या ठिकाणी एडिट केला जाणार आहेत। त्याचमुळे मित्रांनो, तुमचा अर्ज जर भरायचा असेल तर अर्ज हा व्यवस्थित भरा, थोडा वेळ लागला तरी चालेल, परंतु तुमचा डाटा हा व्यवस्थित त्या ठिकाणी टाका। तुमच्या शेतीचा सर्वे नंबर असेल, गट नंबर असेल, आधार नंबर असेल, ही संपूर्ण माहिती त्या ठिकाणी व्यवस्थित तुम्हाला भरायची आहे। त्याचबरोबर बऱ्याच केंद्र चालकांनी आपलं नवीन सेंटर सुरू केलेलं असतं, त्यांना कुठल्याच प्रकारची माहिती नसते। तर मित्रांनो, या संदर्भात आपण आपल्या या YouTube चॅनलवर नेहमीच महत्त्वाचे अपडेशन व्हिडिओ बनवत असतो। तर अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला नेहमी मदत मिळावी म्हणून, याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळावं म्हणून आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या चुका दुरुस्त करू शकता, परंतु अद्याप कुठल्याच प्रकारे एडिट प्रणाली त्या ठिकाणी आली नाही, म्हणून अर्ज करताना कुठल्याच प्रकारच्या चुका करू नका, जेणेकरून कुठल्याच प्रकारे शेतकऱ्यांचं नुकसान हे होणार नाही। तर त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचे 2,000 रुपये मिळत असतील किंवा CM किसान योजनेचे पैसे मिळत असतील किंवा महाडीबीटी ज्या प्रकारच्या शेतकऱ्यांना योजना मिळत असतात, त्या शेतकऱ्यांनी हे अर्ज भरणं अनिवार्य ठेवण्यात आले आहेत। त्या शेतकऱ्यांनी जर हे अर्ज भरले नाही तर त्यांना PM किसान योजनेचा हप्ता त्या ठिकाणी थांबू शकतो। तर अशा प्रकारे विशिष्ट फार्मर ID तुम्ही काढायची आहे। तर मित्रांनो, आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओमधील संपूर्ण माहिती तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल। व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून मित्रांनो बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे, अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ तुम्हाला नेहमीच भेटत राहण्यासाठी।